जय शिवराया। आज आहे संडे आणि आम्हाला खायची आहे हुलग्याची शेंगोळी। तसं मी तयारी केलेली आहे। हुलग्याचं पीठ घेतलं, जिरं, ओवा आणि हुलग्याचं पीठ आणि 2 चमचे तेल। तर ते थंड पाण्यामध्ये मी मळून घेते मित्रांनो। आणि मळल्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर एक 5 मिनटं ते भिजून द्यायचं। त्याच्यामुळे ती शेंगोळी बनवायला जरा सोपी पडते। तेल लावून ठेवायचं जेणेकरून ती हातावर ज्यावेळेस आपण शेंगोळी करतो ती छान छान सुटते। असं आहे ना मित्रांनो, हे जे महाराष्ट्रीयन फूड आहे ना ते नॉर्मली महाराष्ट्रात जास्त चालतं। बाहेर मी कधी ऐकलं नाही की हुलग्याची शेंगोळी वगैरे। तसं माझं पीठ आता मळून झालेलं आहे आणि आता आम्हाला चहासुद्धा प्यायचा आहे। गरम पाणी करायला पण ठेवलेला आहे। पीठ मळून ठेवते आणि आता चहाची तयारी झालेली आहे। तर मित्रांनो, मी चहा पिण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पिता की नाही सकाळी चहा ते नक्की कमेंट्समधनं सांगायचं। मी पिते आणि आता माझी शेंगोळीची तयारी झाली। बघा तुम्ही, शेंगोळी मी बनवलेली हातावर कशी छान आहे। नॉर्मली मित्रांनो, ही शेंगोळी सगळेजण बनवतात महाराष्ट्रामध्ये, परंतु त्यांना ना हातावर बनवता येत नाही। नॉर्मली ते पळपट आणि नाहीतर गॅसवाट्यावर किंवा पाट्यावर अशा प्रकारे बनवतात। पण ज्यांना पण बनवता येते ना त्यांना फार अवघड असतं ते बनवणं। कमीत कमी 20%च लोकांना बनवता येते, बाकीच्या लोकांना ती बनवता येत नाही। तो मित्रांनो, तुम्हाला आवडते का ही शेंगोळी ती कमेंट्समध्ये नक्की सांगायची आणि छान छान कशी लागते हेही सांगायची। मला ही माझ्या आत्याने शिकवलेली आहे, बिकॉज मला येत नव्हती, मीही पळपटावरच करायची। बट एक दिवस माझी आत्या पुण्यात आल्यानंतर मला म्हणाली की तुला कशी जमत नाही, चल मी तुला शिकवते। तसं मला जबरदस्ती केली, कसं हातात पीठ पकडायचं, कसं काय करायचं, हे सगळ्या गोष्टी मला तिने शिकवल्या। आणि मित्रांनो, मला फायनली जमली ही अशी। मित्रांनो, गरम पाणी जे करायला ठेवलेलं असतं ना शेंगोळी शिजवण्यासाठी, ते जेव्हा आपण शेंगोळी सोडतो ना त्यावेळेस पाणी उकळलेलं असलं की बारीक गॅस करायचा आणि शेंगोळी हळूहळू सोडायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं। बारीक गॅसवर ती छान शिजते। फास्ट गॅस झाला की शेंगोळी तुटते, त्यामुळं छोट्या गॅसमध्येच शेंगोळी सोडायची। तो मित्रांनो, असा आहे माझा ब्लॉग शेंगोळीचा। तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आवडला का, तुम्ही खाल्ला का, ते नक्की कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की कमेंट्स करायची आणि लाईक करायला विसरायचं नाही। तसंही माझे फॉलोअर्स आणि व्ह्यूज छान वाढलेले आहे। लोकांचा खूप छान सपोर्ट मिळालेला आहे, त्यांना सर्वांना मला थँक्स म्हणायचं आहे। आणि तुम्ही फुल ब्लॉग बघत जा, जेणेकरून किती कसं बनवलं आहे आणि काय त्याचं सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये कळलं जाईल। ही हातावर शेंगोळी बनवणं म्हणजे काही सोपं नाही मित्रांनो। आपल्याला व्हिडिओ बघायला खूप मोठा वाटतो, परंतु मित्रांनो हे सगळं आरामात बघितलं ना एखाद्याने तर त्याला खूप आवडतं मित्रांनो। तसं सगळ्यांनी त्याचा एन्जॉय घ्या आणि शेंगोळी कशी वाटली खायला ते नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ह्या शेंगोळीबरोबर आपण काय भाकरी खायची, भात खायचा, तर त्याचा ब्लॉगसुद्धा मी नंतर आरामात बनवेल। तसं तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट्समध्ये लाईक सबस्क्राईब करायचा।